वाढत्या उन्हामुळे शहरातील नागरिक हैराण झाले असताना यंदा धर्मदाय पाणपोईची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे मातीच्या रांजण विक्रीत वाढ न होता उलट त्यावर नकारात्मक परिणाम झाल्याचे चित्र समोर आले आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या काळात शहरभर विविध संख्या व दानशूर व्यक्तींकडून पाणपोई उभारल्या जातात. त्यामुळे नागरिकांना थंड पाणी सहज उपलब्ध होत असे. यंदा अशा उपक्रमांमध्ये घट झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. तरी देखील या परिस्थितीचा रांजण विक्रीला अपेक्षित फायदा झालेला नाही. विक्रेत्यांच्या मते मातीच्या भांड्यांची मागणी मर्यादित राहिली असून विक्रीत घट जाणवत आहे. काका, आपलं नाव काय? गोपाल दत्तात्रय रोटोळे. आपण जो हा माठाचा रांजणांचा व्यवसाय करता आहे, किती वर्षापासून करता? 40 वर्षापासून. अच्छा, बरं, मला सांगा की जे रांजणं यावर्षी जे विक्री होत आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे कमी विकल्या जात आहेत की जास्त विकल्या जात आहे? कमी विकल्या जातात. त्याला कारण काय? कारण ते वातावरण आणि हे ॲक्वागार्डचं जे कॅना निघाला की नाही, त्यामुळे माठाचा आणि राजनाचा उठाव कमी होत आहे. पानपोया वगैरे कमी झाल्या? पाणपोळ्या पण कमी झाल्या आहेत. त्याच्यामुळे राजनाचा उठाव कमी आहे. बरं, एक मोठा रांजण, सगळ्यात मोठा रांजण किती लिटरचा असतो आणि तो किती रुपयात विकला जातो? तो कमीत कमी 120 लिटरचा असतो. तो 1000-1100 रुपयाला विकला आहे. अजून आपण काय काय विक्री करता? माठ, कुंड्या, भरणे, रंगीत माठ, काळे माठ, मूर्त्या वगैरे सगळं मातीचं सगळं व्यवहार करतो. सांगा, हे जे आपण माठ आणि रांजण तयार करतो त्याकरता आपल्याला ते भाजण्याकरता हवे तयार करायला लागतात. जेव्हा एखादी अतिवृष्टी झाली, पाऊस पडला तर त्याचं आपलं काही नुकसान मिळते का? काही नुकसान मिळत नाही. शासनाकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? मग नुकसान भरपाई मिळायला पाहिजे मग प्रत्येकाला. तरी शेतकऱ्याला देतात, तरी प्रत्येक उद्योगवाल्याला शासनाने भरपाई द्यायला हवी. बाजारात विविध आकारांचे रांजण उपलब्ध असले तरी ग्राहकांचा प्रतिसाद कमी असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान मातीच्या भांड्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड व आरोग्यदायी असते, तरीही सीलबंद पाणी बॉटल या आधुनिक पर्यायांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसते. परिणामी पारंपरिक रांजण व्यवसायावर परिणाम होत असून विक्रेत्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. अलीकडच्या काळात मातीच्या रांजणाची जागा आता कृत्रिम रांजण म्हणून ओळख असलेल्या वॉटर कूलरने घेतली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाने व सामाजिक संघटनांनी पुन्हा पाणपोई उभारण्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरात मोजक्याच पाणपोया सुरू असल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. बडनेरावरनं BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.